सामनाच्या सांदपाडा कार्यालयावर दगडफेक झालेली आहे। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी स्वीकारली आहे। मराठा मोर्चा संदर्भात व्यंगचित्र छापल्यानं ही दगडफेक करण्यात आली आहे। सामनाच्या ठाणे येथील कार्यालयावर शाईफेक करण्यात आलेली आहे। अज्ञातांकडून ठाण्याच्या सामना कार्यालयावर शाईफेक करण्यात आली, मात्र याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडने घेतलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। सामनाच्या सांदपाडा कार्यालयावर दगडफेक करण्यात आली, शिवाय शाईफेक सुद्धा करण्यात आलेली आहे। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी स्वीकारलेली आहे। मराठा मोर्चा संदर्भात व्यंगचित्र सामनाच्या वर्तमानपत्रामध्ये छापण्यात आलेलं होतं आणि त्याचाच विरोध करत ही दगडफेक करण्यात आलेली आहे। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत रामनाथ दवणे। रामनाथ, सामनाच्या ठाण्यामधल्या कार्यालयावर शाईफेक करण्यात आली आहे, सांदपाडामधल्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आलेली आहे आणि याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडने घेतली आहे। वृषाली, नक्कीच आपण पाहतो की राज्यभर या ठिकाणी मराठा आरक्षणाबद्दल मोर्चे निघतात। मात्र ज्या पद्धतीनं सामना हे जे शिवसेनेचं मुखपत्र आहे, या मुखपत्रामध्ये या ठिकाणी मराठा आरक्षणाची जी आहे खिल्ली उडवल्याचं जे कार्टून जे आहे हे या ठिकाणी पुढे आलं होतं। त्यानंतर कुठे ना कुठेतरी मराठा जे लोक आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोज जो आहे तुम्ही असंच आपल्यासोबत शिवानंद भानुसे आहेत, जे कार्यकर्ते आहेत संभाजी ब्रिगेडचे। भानुसेजी, एवढा आक्रमक होण्याची गरज काय होती? हॅलो, हा भानुसेजी, हॅलो हॅलो भानुसेजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हॅलो मॅडम, बोला। भानुसेजी, माझा आवाज पोहोचतोय? हॅलो, सामनाच्या सांदपाडा कार्यालयावर दगडफेक झालेली आणि त्याची जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे। हो 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 मॅडम, घेतलेली जबाबदारी घेतली। भानुसेजी, महत्वाचं, हा बोला। त्यांच्या क्रियेला ही प्रतिक्रिया आहे मॅडम। हा भानुसेजी, एवढा आक्रमक होण्याची गरज काय होती? हॅलो भानुसेजी, माझा आवाज पोहोचतोय? आवाज गेला तुमचा? काही तांत्रिक अडचणीमुळे भानुसे यांच्यापर्यंत आपला आवाज जो आहे तो पोहोचत नाहीये, मात्र पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहत आहे। रामनाथ, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामनाथ, संभाजी ब्रिगेडची प्रतिक्रिया आपण जाणून घेणारच आहोत, मात्र ज्या पद्धतीने आता संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, सामनाच्या सांदपाड्यामधल्या कार्यालयावर दगडफेक झालेली आहे, त्याची जबाबदारी आता संभाजी ब्रिगेडने स्वीकारली आहे। नक्कीच आज दुपारच्या सुमारास ही दगडफेक जी आहे करण्यात आलेली आहे। अज्ञात काही या ठिकाणी बाईकवर व्यक्ती आले आणि त्यांना ही दगडफेक केली अशी माहिती जी आहे, प्राथमिक माहिती मिळाली होती। मात्र त्यानंतर स्वतः संभाजी ब्रिगेडचे जे कार्यकर्ते आहेत यांनी आपणच दगडफेक केली अशी जबाबदारी जी आहे ही जबाबदारी घेतलेली आहे। पोलिसांनी त्या पद्धतीनं तपास सुरू केलेला आहे। तर दुसरीकडे आपण पाहिलं ठाण्यातील सामनाचं जे कार्यालय आहे याच्यावर देखील शाईफेक करण्यात आली आहे। ही शाईफेक नेमकी कोणी केली याविषयीची माहिती पोलिसांना अजून नाहीये, मात्र त्या दृष्टीनं जे आहे या ठिकाणी तपासणी पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे। महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने आपण पाहतोय की सामनामध्ये जे मराठा आरक्षणाचं खिल्ली उडवणारं कार्टून जे आहे हे बनवण्यात आलं होतं, त्यानंतरची जी प्रतिक्रिया जी आहे ही मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र पाहायला मिळाली होती। त्यानंतर आजही सामनामध्ये ज्या पद्धतीनं त्या एकूण जो खुलासा करण्यात आलेला आहे या खुलासाबद्दल देखील जे आहे तीव्र नाराजी जी आहे ही या ठिकाणी मराठा समाजामध्ये पाहायला मिळते। आणि तो सूर जो आहे हा तीव्र सूर जो आहे हा दगडफेकीच्या माध्यमाने जो आहे आपण केल्याचं स्वतः या ठिकाणी व्यक्त केलं जात आहे आणि त्या दृष्टीने आता पोलीस जे आहेत पोलीस तपास करतायत। मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे जे आहे हे वेगळं चित्र रंगताना पाहायला मिळतंय। वृषाली, रामनाथ, एकीकडे जर आपण पाहिलं तर अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल आणि आरक्षण या मागणीवरून एकीकडे मराठा समाज मोर्चे काढतोय, लाखोंच्या संख्येने मोर्चे निघतायत, आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, आमच्या मागण्यांचा विचार व्हावा ही मागणी होताना दिसते। मात्र दुसरीकडे शिवसेनेचंच मुखपत्र असलेल्या सामनामधून ज्या वेळेला अशा पद्धतीनं व्यंगचित्र छापण्यात आलेलं होतं त्यावेळेला सुद्धा मराठा समाज आक्रमक झालेला होता। कुठेतरी दुखावलेला आहे मराठा समाज आणि त्याच्यामुळेच हे पाऊल पडताना दिसतंय। नक्कीच आपण पाहिलं की मराठा समाजाच्या जे आरक्षणाचा मोर्चा याला आपलं समर्थन असेल अशी भूमिका जी आहे ही या ठिकाणी शिवसेनेतील बडे नेते घेत होते। मात्र ज्या पद्धतीनं या ठिकाणी मुखपत्र असलेल्या सामनामध्ये कार्टून करण्यात आलंय, या कार्टूनच्या माध्यमाने मराठा आरक्षण मोर्चाची खिल्ली उडवण्यात आली आहे आणि त्यातच आता सामना या आजच्या सामन्यामध्ये देखील त्याविषयीचा खुलासा करण्यात आलाय। मात्र त्या खुलाशामध्येही कुठल्याही प्रकारचं आहे हे या ठिकाणी मराठा समाज आपली चुकी झाल्याचं जे आहे हे सामनाकडून सांगण्यात आलं आहे। याविषयीचा तीव्र नाराजी जी आहे ही मराठा समाजामध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे कुठे ना कुठे प्रक्षोभ म्हणून आज जी दगडफेक त्याच पद्धतीनं या ठिकाणी ठाण्याच्या कार्यालयावर झालेली शाहीफेक जे आहे हे पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत आपणच ही दगडफेक केल्याचे जे आहे हे या ठिकाणी जबाबदारी स्वीकारताना पाहायला मिळत असले तरी येत्या काळामध्ये सामना किंवा शिवसेना जी आहे ही मुख्य भूमिका जी आहे आपली ही स्पष्ट करावी लागणार आहे। रामनाथ, सामनाच्या ठाण्यामधल्या कार्यालयावर शाईफेक झालेली आहे, अज्ञातांकडून ही शाईफेक झालेली अशी माहिती मिळते। पोलिसांचा तपास आता या प्रकरणी कुठपर्यंत पोहोचलेला आहे त्या संदर्भात काय माहिती मिळते?
ठाण्याचं जे सामनाचं ऑफिस आहे या ऑफिसच्या दरवाजावर ही शाईफेक करण्यात आलेली आहे. ज्यावेळी या ठिकाणी सामन्याचे काही कर्मचारी जे आहेत हे या ठिकाणी पोहोचले आणि त्याच्यानंतर त्यांना ही शाईफेक दिसली. मुळातच ही शाईफेक नेमकी कोणी केली याविषयी अजूनही कुठल्या प्रकारची माहिती जी आहे ही पोलिसांना मिळाली नाही. मात्र त्या पद्धतीची तक्रार जी आहे ही या ठिकाणी दाखल करण्यात आली आणि त्यानुसार पोलिसांनी जी आहे आता चौकशी सुरू केलेली आहे. मुळातच या ठिकाणी नेमकं आलं कोण आणि त्यानंतर ही शाईफेक नेमकी कोणी केली याविषयीची माहिती जी आहे पोलीस सध्या तरी आजूबाजूच्या परिसरातून गोळा करताना पाहायला मिळतात. वैशाली, रामनाथ, आता पोलिसांकडून काय माहिती मिळते? कारण सांदपाडा कार्यालयावर जी दगडफेक झालेली आहे त्याची जबाबदारी आता संभाजी ब्रिगेडने घेतलेली आहे. नक्की संभाजी ब्रिगेडनं ही जबाबदारी जरी घेतली असली तरी महत्वाचं म्हणजे पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील. नवी मुंबईतला जर विचार केला तर सामनाची जी प्रिंटिंग प्रेस आहे या प्रिंटिंग प्रेसच्या आजूबाजूला काही प्रमाणात सीसीटीव्ही जे आहे सीसीटीव्ही देखील तपासले जाणार आहेत. त्याच पद्धतीने आजूबाजूचे जे कार्यालय आहेत त्यांच्याकडनं देखील माहिती जी आहे ही मिळवण्याचा सध्या पोलीस प्रयत्न करतात. बजरंग नक्कीच. आपण पाहिलं की ज्या पद्धती नक्कीच. धन्यवाद रामनाथ, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. सामनाच्या ठाणे इथल्या कार्यालयावर शाईफेक करण्यात आलेली आहे, तर सांदपाडामध्ये जे सामनाचं कार्यालय आहे त्या ठिकाणी दगडफेक करण्यात आलेली आहे. या दगडफेकीची जबाबदारी संभाजी ब्रिगेडने घेतलेली आहे.